महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे परिसरात हिंजवडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भरधाव बसने पदपथावरील 5 जणांना चिरडल्याने झालेल्या अपघातात तिघा सख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तिघा भावंडांना एका शेजारी एक चिता रचून अखेरचा निरोप देण्यात आला। हिंजवडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवारी भरधाव बसने पदपथावरील 5 जणांना चिरडून झालेल्या अपघातात 3 सख्या भावंडांना प्राण गमवावं लागलाय। हिंजवडी गावठाणातील स्मशानभूमीत 6 वर्षाचा सूरज, 8 वर्षांची अर्चना आणि 16 वर्षांची प्रिया या तिघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मद्यधुंद बस चालकाने चिरडल्याने चिमुरड्या सूरज आणि अर्चना यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्यांना शाळेतून घरी आणणारी मोठी बहीण प्रिया हिने उपचार दरम्यान प्राण गमावले। आरोपी बस चालकाला अटक झाली असून घटनास्थळीच नागरिकांनी त्याला चोप दिला। त्यानंतर तिघा भावंडांच्या 3 चिता रचून साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला। देवा प्रसाद मूळ उत्तर प्रदेशचे असले तरी त्यांचं कुटुंब अनेक वर्षांपासून हिंजवडीत वास्तव्याला होतं। त्यांच्या लॉन्ड्रीचा व्यवसाय होता। ग्रामस्थांशी असलेल्या आपुलकीच्या नात्यामुळे अनेक जण लेकरांच्या अंत्यविधीला उपस्थित होते। यावेळी वडील देवा प्रसाद यांनी चिमुरड्यांना अग्नी देताच आईने मोठ्याने हंबरडा फोडला आणि उपस्थितांची जणू काळीजच फाटले। आपली शाळेतली मैत्रीण प्रिया आणि तिचे 2 लहान भावंड गेल्याची बातमी हिंजवडीत वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि लहानग्यांचे मित्रही जमा झाले। मंगळवारी अनेक जण शाळेत गेले नाहीत। चिमुरड्या अर्चना आणि सूरजच्या वर्गातील अनेक मित्रमैत्रिणींनी सकाळीच त्यांच्या घरी गेले होते। या घटनेमुळे हिंजवडी परिसरावर शोककळा पसरली। तिघा निरागस जीवांच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते। वडिलांनी आपल्या मुलामुलींना अग्नी देताना आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। ग्रामस्थांनी या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला, परंतु या दुःखातून सावरणे कठीण आहे। सूरज आणि अर्चना यांच्या बाललीला आणि प्रियाचा समजूतदारपणा आठवून सर्वजण भावुक झाले होते। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।